सगळ्या संकटातून मला देव वाचवितो आणि देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता व न जळे न बुडे नोहे काही, विषतेही अमृत पायी. काहीच होत नाही महाराज. काही माणसं म्हणतील शुगरवाला माणूस गोड खायचं म्हणलं की नको, सपक द्या. मी दणकावून गोड खातो महाराज. तुम्हाला खोटं वाटत असलं तर इथं खडी साखर हातात दिल्यावर माझ्या जवळचे म्हणू लागले, बघू तुम्ही खाता. मी खिशात ठेवली, माझी मीच खाणार. महाराज कीर्तनाच्या अगोदर तुम्ही रक्त तपासा. इथं जर कोणी डॉक्टर असेल तर चॅलेंज आहे. कीर्तनाच्या अगोदर रक्त तपासा. 200 सव्वा 200 शुगर येते. जेवताना भात खातो, बटाटा खातो, गोड खातो, लापशी खातो, शिरा खातो. जितकं जास्त गोड असेल तितकं खातो. आंबा खातो, रस वगैरे खाऊ नका म्हणलं तर चिक्कू खातो. 400 पावणे 400 पर्यंत शुगर जाते. कीर्तन संपलं, भागवत संपलं, टाळी वाजवून भजन करून संपलं, पुन्हा तपासलं तर पावणे 200 येते शुगर. किती देवानं सांभाळावं. आता इतका देव सांभाळतोय म्हणून त्याच्या चिंतनामध्ये जो ध्यावे फल पावे, दुःख विनशे मन का, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तनका. कोणतंच दुःख होत नाही महाराज. म्हणून दुःख नाहीसं होणं, सुख मिळणं याला समाधान म्हणतात. आणि ते समाधान व्यासांना नाही, ते समाधान शुकदेवाला नाही. मग समाधान नाही का आहे? काय केलं म्हणजे समाधान? मी सांगतो. प्रमाण आहे माझ्या पदरचं नाही, तेने सदा चेता समाधान, तेने सदा चेता समाधान, तेने सदा चेता. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चिंता समाधान, तेने सदा चिंता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चिंता समाधान, तेने सदा चिंता समाधान. महाराज दुःख नाहीसं करणं आणि सुख मिळवणं याला समाधान म्हणतात. मग समाधानाकरता सदा नामघोष करायचा का हरिकथा करायची? नामघोषानं दुःख देणारं पाप निवृत्त होतं आणि हरिकथेनं समाधान मिळतं. कशावरून? व्यासांच्या भेटीला नारद गेले आणि नारदाचं तुम्ही वर्णन ऐकलं असेल भागवतामध्ये. असं भजन करीत अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण भजन करीत निघाले नारद ऋषी. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भज मन नारायण. दोघांची भेट झाली. एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघितलं, नमस्कार केला, आलिंगन दिलं. नारदाचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत. आणि कधीही लक्षात ठेवा, परमार्थ करणाऱ्याचा चेहरा बघितलं की समाधान वाटावं. दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. नाही तर काही जणाला बघितलं मी अरोते किंवा थोबडाई वैसा. फोटो काढायला गेलं ते फोटोग्राफर म्हणतात का नाही, स्माइल प्लीज, थोडंसं हसा. हे जे बसलं होतं म्हणला थोडंसं हसा. हसायलो ना,
एका पोराला सांगितलं तुला 2 रुपये घेईन, त्याच्या खुर्चीच्या मागं जाय. 1 2 3 क्लिक केल्याबरोबर, कारण पहिले जे फोटो काढत होते त्या यंत्राचं नाव काय होतं? कॅमेरा. कॅमेरा निकलेगा सो केरा. आता मोबाईल आल्यापासून सेल्फी काढायला येईल आपल्या पण. महाराज ती बसलं मागं, ह्यानं लेन्स लावली, 1 2 3 म्हणलं की त्यानं गुदगुली केली, फोटो काढला आणि फाडून टाकला. म्हणले का फाडला? हे जे बसलं होतं असं त्याला गुदगुली केले. फोटोग्राफर म्हणला याचं हसणं जर इतकं भयानक आहे तर रडणं कसं असं? फाडून टाकला. बघा तुम्ही जुन्या काळात कसे हसून फोटो, असं गालातल्या गालात हसलं याला स्माइलिंग म्हणतात, आणि जोरानं हसणं त्याला लॉफिंग म्हणतात. इंग्रजीमध्ये 2च शब्द आहेत. आमच्या संस्कृतमध्ये 100 शब्द आहेत. चारू हास्य, स्मित हास्य, विकट हास्य, उपहास हास्य असे हसण्याचे. कमल नयन हास्य वदनी हास्य. कमळाचं फुल फुलावं इतकं सहजतेनं हसणं. का हो म्हणले तुम्हाला काळजी? कशावरून ओळखलं? ज्याच्या डोळ्याच्या खाली काजळी येते ना त्याला काळजी आहे. त्यानं जरी बोलला सगळ्याचे काय नाही, सगळं बरं, काही नाही, मनात झुरतंय. ते मनात झुरणीला लागले, सांगून देत नाही. तोंड दाबून बुक्याचा मार, समाधान नाही हो. नारदानं हसून सांगितलं तुम्ही जितके ग्रंथ, जितकं देवाचं वर्णन केलं तसं सगळं ज्ञान प्रधान. ज्ञान सगळ्या जगाला कळत नाही, म्हणून तुम्ही भक्तिप्रधान वर्णन करा, तुम्हाला समाधान मिळेल. नारदाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्यांनी भक्तिप्रधान चरित्र लिहायला सुरुवात केली. आणि त्या कृष्णाचं हरिवंश पुराण 25,000 श्लोकाचा लिहिला आणि त्यांना आतून समाधान मिळालं. आजी आनंदुरे, आजी आनंदुरे, सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदू. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद. म्हणून ते चरित्र माहीत असल्यामुळं आमचे तुकोबाराय म्हणले करू हे निर्मळ हरिकथा. महाराज हरिकथा 25,000 श्लोकाची पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती. मग आम्हाला त्याच्यातला महत्वाचा मुद्दा सांगा. मग त्या 25,000 श्लोकातून गोकुळामध्ये जे हरीनं चरित्र केलं ती हरिकथा सांगा. सगळं चरित्र वर्णन करायला वेळ नाही, म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. महाराज मग रामाचं चरित्र कर्मप्रधान. रामासारखं वागा, एक बाणी, एक वाणी, एक राणी. कृष्णाचा चरित्राचा उच्चार, ज्ञान उच्चारण्यात येत असतं, कर्म आचरण्यात येत असतं. मग महाराज कर्म 2 प्रकारचं, ज्ञान 2 प्रकारचं आहे, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. मग कृष्णाचं सुद्धा चरित्र गोकुळातलं 2 प्रकारचं. ए दसे चरित्र केले नारायणे, दसे चरित्र केले नारायण, ए दसे चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखिता है, रांगता गोधने राखिता है. या 2 अवस्थेमध्ये चरित्र, रांगताना आणि गायी राखत असताना, आणि त्या चरित्राचा उच्चार करायचा. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. महाराज रांगण्यामध्ये काय ज्ञान असेल? देव कसाही रांगत नव्हता. त्याच्या रांगण्याचं वर्णन एकनाथ महाराजांना सांगितलं. दोन्ही तळवे डावा गुडघा टेकून रांगत होता. कसा? तळवे जमिनीवर टेकले. कशामुळं? राम अवतार संपला, कृष्ण अवतार झाला नव्हता. पापी जे लोक अभक्त मातले, धरणीशी झाली ओझे त्यांचे. मग
वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. गौर भूतवा अश्रुमुखी खिन्न वदना क्रंदंती करुणं विभो अक्रांता भूरी भारेन ब्रह्मांडम शरणम ययो भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये. मग त्या पृथ्वीला सांगितलं काळजी करू नको, मी तुझा भार उतरण्याकरता येतो म्हणून दोन्ही तळवे. डावा गुडगा प्रकृतीचं दिग्दर्शन, प्रकृती अध्यस्त अधिष्ठान परमात्मा आहे. उजवा तळपाय आणि कृष्णाचाच एक तळपाय महाविष्णूचा, त्याच्यावर सामुद्रिक चिन्ह आहेत. ध्वज वज्र अंकुश ऊर्ध्वरेखा सुदर्शन चक्र पद्म आणि जव. ते चिन्ह माऊलीच्या पायावर होते म्हणून माऊली महाविष्णूचा अवतार. त्या पायावर चिन्ह. जुन्या काळचे लोक मुलगी बघायला गेल्यानंतर त्या मुलीला म्हणायचे बेटा पाय धुवून ये बरं. मग पाय धुवून आल्यावर ती चालत असताना तिच्या पावलाचे ठसे बघायचे पाय गुण. वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं पायावरचा शुभ शकुन सांगितले. ज्या माणसाचा पाय जमिनीवर सपाट पडतो तो भाबड्या वृत्तीचा असतो, कानाचा कच्चा असतो, चहाडीवर विश्वास ठेवणारा. जवळचे माणसं चाड्या सांगून त्याचं डोकं किट करतात. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर बोट पंजा आणि टाच चिटकते तो मनुष्य सगळ्याच ऐकतो पण मनातलं सोडित नाही. ऐकावे जनाचे करावे मनाचे. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाच्या अंगठ्याजवळचं पहिलं बोट अंगठ्यापेक्षा किंचित लांब असलं तो समंजस असतो. त्याला वसवस करा, किरकिर करा, शांत राहतो महाराज, कधी टेन्शन घेत नाही. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाच्या अंगठ्याजवळचं पहिलं बोट अंगठ्या इतकंच किंबहुना आखूड असतं तो मनुष्य तरकटी हे काढी आपलं म्हणणं खरं करणारा, लांबही जात नाही गपही राहत नाही. तुझं माझं पटना तुझ्याशिवाय कटना. ज्या माणसाचा पाय जमिनीवर टेकल्यानंतर पायाची करंगळी आदर राहते, जमिनीला चिटकत नाही, तो मनुष्य आतल्या गाठीचा. मेळ लागू देणार नाही. कोणाच्या गाडीत बसल, कोणाचा चहा पाणी लावेल, कोणाचा गुलाल, कोणाचा बिल्लान, कोणाचा जिंदाबाद करील आणि कोणाचं बटन दाबेल, मेळ लागू देत नाही. हा मोक्यावर बैमान होणारा. ज्या माणसाचा आमच्या गुरुजीनं तर माझीच करंगळी बघितली. आता यांनी फोन केला महाराज कधी येणार आहेत. मी लवकर आलो नाही महाराज. यांचा फोनही आमच्या चुलतीनं उचलला. मी जवळच होतो. मला आंघोळ करायलेत म्हणून सांग. हे म्हणले का उचलला नाही. कसा उचलायचा. कार्यक्रम करून घेतला आणि गुपचूप महाराज कमी पैसे देऊन गेले. हा मग आता हे सगळ्यात सांगायचं नव्हतं. चमच्यानं वाढायचं हवं का डोमलं खावं का. कधी लक्षात ठेवा तोषवणी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. संतुष्ट माणूस. नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. ताक नाही तर नाही फुका. आणि म्हणूनच मुकुंद राजाचं माधव महाराजांच्या नंतर किसन महाराज बसलेत. कारण कृष्ण म्हणजे किसन. हा योगानं त्याप्रमाणे तसे पाय धरून ते पाय टेकून त्या चिन्हासहित ध्वज वज्रांकुश ऊर्ध्वरेखा सुदर्शन चक्र आणि असा रांगून काय करीत होता. रांगत रंगणे चोरित लोणे धावणी धरती गवळणे हा बांधित चरणी निगाराने हा यशोदे साधने दही दूध बक्षून धमाल नेले नवल केले साधने कृष्ण आळवा
केशव रांगत असताना खोड्या करीत होता, गवळणी गाराने सांगण्याकरता. किती जणी अवघ्या मिळून गवळणी सांगती यशोदेशी गाराने. यशोदेनं कृष्णाला कडेवर घेतलं. बाई, सगळं गोकुळच्या गवळणी आल्यात, काय कृष्णाच्या गाराने काय काय केलं माझ्या कृष्णानं खोड्या काय काय. एका गवळीने सांगितलं, याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू आटे. जमिनीचा कागद, समुद्राची शाई, कल्पतरूची लेखणी, लिहायला गेलं तर ह्याच्या खोड्या संपणार नाही. एवढंच नाही, पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेच नाही. शेष शिनला शेष, 1000 तोंडाच्या शेषाला सांगता आलं नाही, मग एका तोंडाच्या केशाला सांगता येईल का? केशाला सांगता येईल का? शेषाला नाही सांगता आलं. कळू द्या न. मग साधारण खोडी, येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके ओतोडिले, दह्या दुधाचे बक्षिले, उलंडिले ताकाचे. एवढंच केलं का? नाही. मग याचा अर्थ घ्या. येणे माझे विकल्प कवाड उघडिले, येणे माझे त्रिगुण शिंके व तोडिले, प्रारब्ध क्रियमानाचे बक्षिले, उलंडिले संसाराचे. नुकसान भरपाई घ्या. बाकीचं काय केलं, काय काय सांगावं. सगळ्यात छोटी गवळण पुढे आली. यशोदा मैया, मी प्रातःसमयाला सडा संमार्जन करून रांगोळी काढीत बसले होते. हिंदूच्या घराचं लक्षण आहे बरं काही. मुसलमानाच्या दारामध्ये कधी सडा संमार्जन करून रांगोळी काढलेली बघितली का? नाही. रांगोळीन सडा टाकला ते पवित्र घर, पुनीत घर, पुण्यवान घर. रांगोळी हे शुभचिन्ह आहे म्हणून रांगोळी काढीत बसले होते. कृष्ण रांगत रांगत आला. मला विचारलं, गवळण मावशी काय काढायली? म्हणजे रांगोळी. ही कोणती डिझाईन आहे? अष्टदळ. कमाल आहे म्हणले. कृतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग चाललं, तरी तुम्ही अष्टदळामध्येच वाजवणारे नवीन मुखडा, नवीन रेला, नवीन लगी, नवीन उठावणी, नवीन उतरणी, नवीन सरपटी, नवीन केरवा, नवीन महाराज. सगळं सगळं नवीन का पहिलंच गुबगुब गुबुक? किती नवीन नवीन माणसं शिकायलेत महाराज. आणि खरं सांग का, टी व्हीवर मराठी पाऊल पडते पुढे कलाकार, नाचणारे, म्हणणारे, वाजवणाऱ्याचं कौतुक व्हायलंय. इतके नंतरचे पोरं शिकायलेत महाराज, एकापेक्षा एक. आम्हाला 35% मार्क मिळाले, पास झालं ना. पहिला नंबर जरी गेला तर पुढच्याच वर्गात, आणि 35% थर्ड क्लास जरी निघालं तरी पुढच्याच वर्गात. मग पुढच्याच वर्गात जायचं तर बेजार कशाला व्हा. आणि महाराज तुम्हाला सांगू, मॅट्रिकला मला माझे वडील कीर्तनकार असल्यामुळं सगळे प्रेमाचे माणसं त्यांनी म्हणायचं, बघून ले पण पास होय रे. तुझे वडील कीर्तन करीत फिरते, तू बघून लिहून पास होय. नवनीत, गणित, महाराज गाईड पुस्तकं माझ्या समोर ठेवायचे, बघून ले. आमचे गोडाळकर, पाडळकर सर म्हणायचे, ले ना. मी म्हणलं, कोणता प्रश्न कोणत्या धड्यात आहे? बघून लिहून मला 39% मार्क आहे, थर्ड क्लास. न बघता लिहिलं असतं ना, जन्मात कधी पास झालो नसतो. वशिल्यानंच आहे महाराज सगळं. दांडेकर मामांचा वशिला असल्यामुळं कीर्तनात नंबर. काही नाही आलं तरी आपला केशव, पंढरनाथ महाराजाचा केशव, सोपान काकाचा नातू केशव, या सगळ्या परिसरामध्ये माझ्यामुळं मला ओळखीत नाहीत. सोपान काकाचा नातू. आणि ह्या डोंगर भागामध्ये सोपान काकानं कच्चं मांस खाणारे माणसं सुधारले. गावामध्ये सप्ते सुरू केले पदरचं खाऊन, म्हणून त्यांचं नाव मरावे परी कीर्ती रूपे उरा. आम्ही मेल्यावर, मरायला टेकल्यावर बघायला कुणी येणार नाही. महाराज केशव महाराज दवाखान्यात वाचायचं काय खरं नाही, मरू द्या. लई पैसे मागत होतं, घेऊरावर म्हणा, जाय आता घेऊन. काय करावं महाराज. आणि खरं सांग का,
मी पैसे घ्यायला सुरुवात केल्यापासूनच दर्जा वाढला. नाही तर खरं सांगायचं माणिकराव, भजण्याला पैसे होते का? आता आहेत का नाही? नुसता विना घेणाऱ्याला पैसे, त्यांना रामकृष्ण नाही म्हणू द्या. तुम्ही रात्रंदिवस तिकडं भागात मृदंग वाजवून माझे कीर्तन ठेवले, मला भरपूर पैसे द्यायचे. किशन महाराज आपला महाराज आहे. अरे आपलं जरी जनावर असलं चारा टाका र, त्याला उपाशी ठेवू नका, नाही तर ते दावं तोडतंय. म्हणूनच परळीच्या भोवतालची कीर्तनच करीत नाही मी. रिकामा असलो तरी म्हणत असतो तब्येत बरोबर नाही, घ्या भाग. नाही करीत महाराज कीर्तन, कारण काही मागायला गेलं, यप्पा ह्याच्या आज्यानं कधी मागितलं नाही, बापानं कधी मागितलं नाही, आणि हे पैसे धंदे लावले ते हे महाराज लोकायनं. कीर्तन मी म्हणतो भजन इतकं महाग व्हावं, फुकट काहीच गुण. देव घ्या फुका, देव घ्या फुका, नलगे रुका मूल काही. आता पंक्तीला बसलं, राग येऊ देऊ ना बरं का. इथल्या तुमचे तुम्हीच गोळा केलेलं आहे, माझ्या पदरचं काही नाही. पंचपक्वान्नाचं तुम्हाला जीव घातलं. काल मूर्ती स्थापनेनिमित्त, आज काल्याच्या कीर्तनानिमित्त महाप्रसाद. ज्यांनी खर्च केला अन्न करता, महाग झालंय ना. वाढणारा वाढतंय, खाणारा खातंय, तसंच शिल्लक ठेवते. घ्या आणि मला खायचं नाही, राहू द्या, याचंही नाही त्याचंही नाही. हा तेली का तेल जिले, मशालजी का पेट दुखे. महाराज तसं माझं काही नाही, पण मी एक गोष्ट समजावून सांगतो. पंक्तीला तुम्ही वाढणाऱ्यानं आमच्या संस्थेमध्ये 500 विद्यार्थ्याची पंगत, बशीभर खरकट निघत नाही. 500 विद्यार्थ्याची पंगत, एकच सूत्र सांगितलेलं असतंय, घ्यायचं ते खायचं, आणि खायचं असेल तरच घ्यायचं. जे खायचं नाही ते पहिलंच घ्यायचं नाही, घेऊन तसं शिल्लक ठेवायचं नाही. आमचे गुरुजी 93 वर्ष संपत आलंय कुरेकर बाबाला, अजूनही ताट धुवून ताटातलं पाणी पेतेत, शीत सुद्धा शिल्लक राहत नाही. मोठे बुवा 99 वर्षाचं वय झालं, पण शिल्लक घास सुद्धा. अरे हे खायचं नाही ना, काढून घे. हे खातो मी, मग जितकं खायचं. आणि खरं सांगू, कमी खाणारा मनुष्य जास्त दिवस जगतो, म्हणून 2 घास कमी खा. दमान होऊ द्या म्हणलं स्पीकरवर, वाडा मग इतकं खातंय, अर्ध्या रात्रीच त्याला जास्त खाल्ल्यावर सोडा आहे का मळमळ करायला, कमी खाय ना. म्हणून बघा तुम्ही शेतकऱ्यानं बघा, जास्त पाऊस पडला पिकं पिवळे होतात, कमी पाऊस पडला पिकं वाळून जाते. बरोबर जितकं भुकेच्या वेळेला जितकं अन्न सुख देतं, भूकमोड झाल्यावर नाही, तसं तितकंच खा. महाराज इथं तुम्ही शिल्लक ठेवता. माफ करा तुम्हाला विचारतो, कधी जर प्रसंग पडला हॉटेलमध्ये पैसे खर्च करून जेवायचे, तिथं तुम्ही शिल्लक ठेवता का? पैसे दिलेत ना, काय तसंच. तसं आज पंगत झाल्यावर इथल्या कार्यकारी मंडळीला चमत्कार दाखवा. महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, लहान असो मोठे असो, मोजकं घ्यान पूर्ण खा. आणि पत्राळ्या महाराज कावळ्याला, चिमणीला, डुकराला सुद्धा त्याच्यावर काही मिळू नये. आणि मग बघा देव तुम्हाला, कारण अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकार करी, म्हणून ते अन्न तुम्हाला आशीर्वाद देतं, सुख देतं. उदर भरणं नोहे जाणीजे यज्ञ करणं, मग यज्ञाचं फल समाधान मिळतं तुम्हाला. महाराज तसं ती गवळण रांगोळी काढीत असताना हे जुनं काय काढीत, मला येत नाही नवं. मग नवं काढ, तुला येतं का हो? अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी, लघवी बसला. याचा अर्थ असा आहे, अष्टभोगाचा निषेध केला, अष्टांग योगाचा निषेध केला. अष्टभोग भोगणे माते नाही चाल, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, म्हणून निषेध केला. एखाद्या वस्तूची किंमत काय असल्यावर धार मारीत असतो ते.
दुसरी आली आणि तिनं सांगितलं, यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राधिका जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राधिका जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी रावे करावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी रावे करावे. गोऱ्या गोऱ्याला वडू देत जा. म्हाताऱ्या भाद्या बैल्यानं उगा आपलं महाराज आपलं तास धरून राहावं. त्यांनी गोऱ्यापेक्षा पुढे पडायला बघितल्यावर धापा लागतात, मेटाकुटीला येते. त्याच्यामुळं मी पहिल्यापासून सांगत असतो ना, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज तुम्ही मी आता पेन्शनला आलोत, हां म्हणू द्यायचं पोरायला. हां यशोदे कृष्णाला. नाही तर तुम्हाला वाटतं का मला म्हणता येत नाही? कोणी नसल्यावर रात्रीचा एकटाच म्हणतो मी घरी. भजन येत नाही महाराज. सगळ्यात अवघड जर काय असेल तर भजन. तुका म्हणे येते भजन प्रमाण. भजन फार अवघड आहे, बोलणं सोपं आहे. योगायोगानं काय झालं, माझी सून गर्भिणी जवळी जाय, चक्रपाणी पोट पाहे चाचपुनी तवती येणे जिडकारी. मन बुद्धी चित्त अहंकारामध्ये अंतकरण चतुष्टयामध्ये बुद्धीला बोध नावाचा पुत्र होतो. परमार्थामध्ये बोधपुत्र झाला पाहिजे, संसारामध्ये पुत्र संतती झाली पाहिजे. अपुत्रार गतीर नास्ती, म्हणून त्या बुद्धीला बोध नावाचा पुत्र, त्याला 7वा महिना लागलेला. शुभेच्छा सद्वासना तनुवांसा असंशक्ती पदार्था भाविनी तुर्या. 2 जीवाचं माणूस बसली होती. कृष्ण जवळ गेला. आम्हाला वाटलं मांडीवर बसल. रांगणाऱ्या लेकराला नाही हे भावना नर नारी, स्त्री पुरुष भावना तरी त्या बाळाला. आम्हाला वाटलं जवळ जाईल, गोळ्या बिस्किट चॉकलेट मागत. जवळ जाऊन कृष्णान त्या गवळणीच्या पोटावरून हात फिरून सांगितलं, गवळण मावशी हे कशानं सुजलं? तिनं सांगितलं, हे सुजलं नाही, मी गरोदर आहे. गरोदर म्हणजे काय? मध्ये काय असतं? मध्ये बाळ असतं? नाही नाही, पुष्कळ लोक आहेत बोधाचं सोंग करतात. मग ते गरोदरपणाचं सोंग कसं? तुकोबारायचं प्रमाण आहे. चिरगुटे घालून वाढविले पोट गर्भार बोभाट जनामध्ये. माणसं दिसले की हातात माळ घेऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, आणि माणसं गेले की मोबाईल कर झिंग झिंग झिंगाट झिंग. हे असं जे परमार्थाचं सोंग करतात. तुम्ही कोणतंही चांगलं काम करा, मध्ये विघ्न आल्याशिवाय राहत नाही. कधी न येणारे बाबा 11 वाजता कीर्तन, महाराज उशीर जरी केला तर पुन्हा जागा मिळणार नाही, गडबडीनं निघाली. कधी न येणारे पाहुणे येते, तर आम्ही आलो तर तुम्ही कुठं? विघ्न येते ना. सुखाचे दिवस आहेत आता. 7 दिवस सप्ताह आहे आणि आनंद. कीर्तन, भजन, पोथी, ज्ञानेश्वरी पारायण, कथा, हे सगळं ऐकायचं. लगेच काय झालं, दुखायचं लय, असं ऊन पडलं की श्वसन उठतंय, काही सुधरत नाही. ही विघ्न जे येतात ना, ती परीक्षा घ्यायला येते बरं का. तुम्हाला परमार्थामध्ये किती आवड आहे त्याची परीक्षा बघण्याकरता देव तुमचे चाचपून बघतो. पोट संकट येतात, चांगल्या वाईट कामाला संकट नाही, करडीला कीड नाही, वक्त्याला पीड नाही. महाराज कोरोनाच्या काळामध्ये सप्ते बंद झाले, दिंड्या बंद झाल्या, दर्शन बंद झाले, सोहळे बंद झाले, मंदिर बंद झाले, पूजा बंद झाले, पारायण बंद झाले. दारूचे गुत्ते बंद झाले का? मटण हॉटेल बंद झाले का? अरे ते तोंडाला लावायचं मास्क ते सुद्धा लावीन. ते कुछ नाही होता, अरे एक सप्ती वेळले की कुछ नाही होत. महाराज या कोरोनाच्या काळामध्ये 22 दिवसामध्ये माझे 6 नातेवाईक माझ्या दारात, माझ्या घरात मेले.
मला डॉक्टरनं म्हणायचं तुम्ही जाऊ नका, तुम्हाला शुगर आहे, BP आहे आणि वय जास्त आहे, चटकन मरताल. महाराज काहीच झालं नाही, मला काही झालं नाही. आणि माझी मी गाडी चालवित असताना, आता संस्थेचा अध्यक्ष असल्यामुळं कुत्र्यावरच गेली, सायकलला धडक लागली, झोडपाडावरच गेली, ट्रकला धडक, लोखंडाच्या ट्रकला धडक, नवी गाडी. पंचनामा करणारे म्हणायचे ह्याच्यातली माणसं किती मेले. मी म्हणलं मीच होतो. आणि तुम्हाला कसं काही लागलं नाही? म्हणलं त्या देवाला विचारा. मला तेवढी धडक बसून काही लागलं नाही. घरातल्या घरात पाय घसरून पडलो, गुडघा पेचला गेला, 3 महिने अंतुरणावर पाय लांबून. मग महाराज कार्यक्रम 1 एप्रिलला ॲक्सिडेंट झाला. ज्याला ज्याला सांगितलं का नाही माझा ॲक्सिडेंट झाला, एप्रिल फुल बनवायची, एप्रिल फुल. महाराज पायाला प्लॅस्टर बांधलं आणि 2 तारखेला बानेरला बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर त्यांच्या पुढे कीर्तन. आणि 3 तारखेपासून पश्चिम घाटकोपरला मनसेचे आमदार राम कदम यांच्या पुढे भागवत कथा. आणि भागवत कथा संपून त्यांना पुण्याला आणून गोपीनाथरावची गाठ घालून त्यांना BJP मध्ये आणलं, प्रवक्ता झाले. माझ्या हातानं माळ घातली त्यांनी. असा डॅशिंग महाराज पाहिजे म्हणले. पाय मोडला तरी भागवत सांगायला, दुखलंच नाही तर. पण पंचनामा केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत ना त्या विम्याचे. मग संचितीमध्ये नेलं, संस्थेचे सगळे अध्यक्षाला लागलं, अध्यक्षाला. ती नर्स आली, महाराज पेशंट कहाँ है? आमच्या निलेश शास्त्रीने सांगितलं, वो टेबल पर बैठा बुड्ढा, टकलू बुड्ढा, वही पेशंट है. ती नर्स म्हणली, हो तो सबसे ज्यादा हस रहा है. मला दुःखच न गेलं तर मी रडू कशाला? हा महाराज, कोणी मेल्यावर माणसं रडतेत ना. माझी आई वारली आणि वर्षानंतर वर्ष श्राद्धाला माझ्या 4 मावश्या आल्या. उतरल्या आणि गळ्याला पडून, जायचं वय होतं का? सुख बघायच्या वेळेसच गेली, कशी गेली मला कळच न कोणा करता रडायल्या. मी प्रत्येकीच्या कपाळावर बघू लागलो, प्रत्येकीचं कुंकू ठसठशीत. ह्यांच्या घरचं तर कोणी मेलं नाही, का रडायल्यात? मी मावशी का रडायला? तुझ्या आई करता वर्ष झालं. मी म्हणलं रडू नका, चहा थंड व्हायला, चहा प्यान पुन्हा रडा. मला डोळे पुसले, चहा प्याला आणि पुन्हा रडू लागले. म्हणजे खरी माया आहे का? हा नाही महाराज. त्याच्यामुळं कधीही लक्षात ठेवा, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. भगवंताचं पूजन करीत असताना ध्यान करा. मग ब्राह्मण डोळ्याला पाणी लावा का म्हणते? डोळ्यावाट पाणी तर येत नाही ना, मग म्हणते डोळ्याला पाणी लावा. डोळ्यावाट अश्रूच्या धारा, अष्टसात्विक भाव म्हणतात. आणि असं प्रेमाशिवाय रडू येत नाही. म्हणून तुम्हाला कृष्णाबद्दल प्रेम होतं आणि कृष्णाला बघण्याकरता निमित्त खोड्याचं करायच्या आणि कृष्णाचं दर्शन घ्यायचं. म्हणून कृष्ण चाचपून बघत होता. माझी सून गर्भिणी जवळी जाय चक्रपाणी, पोट पाहे चाचपुनी तवती येणे झिडकारिणी. 3री आली धावूनी, आणि बाई काय केली करणी, माझ्या पतीची दाढी माझी वेणी. गाठ गेला बांधुनी, गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना, कुठवर सुसू धिंगाणा. आणि त्याच्यानंतर गवळण आवली आली, ती लागली यशोदेला भांडायला. काय झालं बाई, का भांडायला? तुझ्या कृष्णाच्या काय केलं? कधी? त्यावेळेस ती गवळण म्हणते, परवा आला आमुच्या घरा, परवा आला आमुच्या घरा, परवा आला. दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा, काता डेरा पुढला सैरा त्यावरी, पुढला सैरा त्यावरी, पुढला सैरा त्यावरी. घेऊन काता डेरा पुढला सैरा त्यावरी, पुढला सैरा त्यावरी, पुढला सैरा त्यावरी. परवा आला आमच्या घरा. आज क्रियमान, काल प्रारब्ध, परवा संचित.
होते संचित तीही केले येणे हो. आणि संचितामध्ये दोन प्रकारची म्हातारे आहेत बरं का. देहोहम शिवोहम. शिवोहम नावाचं म्हातारं मी वासुदेव तत्वता. हे देहोहम नावाचं म्हातारं बिड्या वडल्या, तंबाखू खाल्ली, गुटखा खाल्ला, गांजा वडला, बेंडके टाकू लागला. तुकोबारायनं कुठं बघितले कोणास ठाऊक. बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशियले घर तुम कोणी. हे बेंडके पडू लागले ना, छटाकाचा 1.5 छटाकाचा हिरवा गार ज्याच्या तोंडातून पडला ते तरी खुश होते का असं करते. हा, दरवाजाजवळ त्याला झोपलं होतं. हिवाळ्याचे दिवस. जमेकरी म्हातारं 3 दिवसाच्या शेळ्या ताकाचा डेरा उचलला, नेम धरून त्याच्या डोक्यावर मारला डेऱ्याचा टप्पू ताकाचा लोंडा. दमेकरी म्हातारं हिवाळ्याचे दिवस एकच उचकी दिली. यशोदा माऊली म्हणले मेलं का. अहम मरत नाही, अहमचा विषय बाधित होतो. देहोहम जातं आणि चिदानंद रूप शिवोहम शिव. आम्ही त्याला सावध केलं. मग मात्र कृष्णा तुला रे ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. आई मी घरात बसू. काय घरायचं, आपल्या घरात धिंगाणा कर, बाहेरचे घराने नको. आणि मग ती कृष्णाची झोप चालू. अजूनही बघा, ताने लेकरं झोपलेले तोपर्यंत आई काम करते. एकदा लेकरं उठले की ती आईला काम करू देत नाहीत, पदराला झोंबते. धैला पालव न सोडी माझा आई. मग कृष्ण झोपलाय म्हणून तिनं मंथन करायला सुरुवात केली. डेरा घुमू लागला. घुम घुम डेरे डेरे घुमती. डेऱ्याचा आवाज आला. कृष्ण डोळे चोळीत चोळीत उठला. रवी धरली. सोड रवीचा हात काना, करू दे मंथना. आई म्हणला मी करतो मंथन, तुला येतं का. देव म्हणला जगात सगळ्यांनी मंथन केलं तर 2च वस्तू निघतात, ताक आणि लोणी. कृष्णानं मंथन केलं तर 14 रत्न निघाली. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा. रवी दोर हातात आला, घुसळायला सुरुवात केल्या बरोबर 33 कोटी देव आनंदानं नाचू लागले. राक्षस नाचू लागले. लक्ष्मीबाईनं डोळ्याला पदर लावला आणि भगवान शंकरानं कपाळावर हाणून घेतलं. राक्षसाला विचारलं तुम्ही का नाचायला. आता समुद्र मंथनातून दारू निघते आणि त्या दारूचं नाव आहे वारुणी. माझ्या पदरचं नाही, भागवतामध्ये. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा म्हणजे दारू, वारुणी. ती दारू प्यायला मिळाल आयुष. देव लोकाला विचारलं अरे राक्षस नाचायले तुम्ही का. त्यांना दारू प्यायला मिळेल, आम्हाला अमृत प्यायला मिळेल. लक्ष्मीबाईला विचारलं तुम्ही का डोळ्याला पदर लावला. महाराज पहिल्या समुद्र मंथनातून मी निघाले, मी विष्णूची बायको झाली, लक्ष्मी वल्लभ झाला. आता दुसरी लक्ष्मी निघल पण तीच लाडकी म्हणतेत बरं का. मला माहित नाही, मला एक बी नाही. ज्याला 2-2 बायका आहेत त्यांना विचारा, नंतरची बायको लाडकी असते. काही लोक म्हणले तुम्हाला तर माहीत नाही, तुम्ही का सांगायलात. मग पाहावे पुराणी विचारून. दशरथ राजाला 3 राण्या, तशा मुख्य 700, पण त्याच्यातल्या कौसल्या, सुमित्रा, कैकई सगळ्या शेवटची होती म्हणून लाडकी होती. आणि कधीही लक्षात ठेवा, म्हातारपणात तरुण बायको केली की ती गरगरा फिरविती. म्हणून मी नवीन प्रमाणे बरं का शिवाजी महाराज, जाळीनं फिरतय त्याला भावरा म्हणतात. आणि तरुण बायको फिरविती त्याला नवरा म्हणतात. तिच्या पुढे पुढे करावं लागतंय. महाराज शंकराला विचारलं तुम्ही का कपाळावर. पहिला समुद्र मंथनात तो हाल विष निघालं. जगाच्या कल्याणाकरता मी पिलं, कंठ निळा झाला. आता पुन्हा विष निघल, काय काळं निळं होईल. भगवंताच्या कपाळावर घाम आला. बघितल्यावर चटकन उचललं, पदराखाली घेतलं आणि त्याचं जावळ मागं सरसावून पदरानं घाम पुसला आणि त्याला पाजवायला सुरुवात केली. त्या आईचं दूध पित असताना तिनं मनमोहक रूपाकडे बघितलं आणि पाना फुटला. दुधाच्या धारा वाहू लागल्या. पेता पेता देवानं विचारलं मैया मी किती आवडतो. बहु आवडसी जीवापासून या.
सर्व संगी विटाला तू एकला आवडसी. नक्की देव म्हणला परीक्षा बघू. पद्मगंधा नावाच्या गाईचं दूध गरम करण्याकरता ठेवलं होतं. पूर्ण भागवतामध्ये एकाच गाईचं दूध कृष्ण पित होता, त्याचं नाव पद्मगंधा. पद्म म्हणजे कमळ, गंध म्हणजे वास. कमळाच्या कंदासारखा वास ज्याचा येतो, तुम्ही आजही खेडले झुंगे तुकाराम बाबा खेडलेकर, समाधी लावणारे जोग महाराजांचे शिष्य, माऊली योग्याची माऊली, योगेश्वर कृष्णानं घेतलेला अवतार, महाविष्णूचा अवतार. तुम्ही एकांतामध्ये समाधी जाऊन बसा महाराज, कमलकंदासारखा सुगंध येतो. हे योग्याच्या घामाचा वास सुद्धा कमलकंदा. तुकाराम बाबाचे कपडे, दांडेकर मामांचे कपडे धुतल्याचं पुण्य आहे. अभ्यास करून कीर्तन करीत नाही. 84 वर्षानंतर बंकट स्वामीच्या नंतर मराठवाड्याला विश्वस्त पद आणि अध्यक्षपद पहिल्या वेळेस. आणि तेवढा मोठा कारभार झेपत नाही म्हणून राजीनामा देऊन मी प्रस्ताव मांडला. संदीपान महाराज हसेगावकर यांनी परीक्षक आहेत, त्यांनी अध्यक्ष व्हावं. कारभार झेपत नाही महाराज. जरा विचार करा, मला जर तेवढा कारभार झेपला असता, 2-3 तरी लग्न केले असते का नाही? हां, मग एक बी झालं नाही तर झेपतच नाही आपल्याला महाराज. म्हणून त्यांच्या हवाली केला, निवांत राहिलो. महाराज पद्मगंधा नावाच्या योगाग्नीनं दूध उतू गेलं की कृष्णाला खाली ठेवलं. मला सोडून आई दुधाकडे कशी क्रियमानाकडे गेली म्हणून डेऱ्यावर रवी मारली. खळकंडेरा फुटला, ताकाचा लोंडा अन्नापर्यंत लोण्याचा गोळा घेतला आणि पळाला. दूध क्रियमान संपलं, डेरा देहतादात्म्य संपलं, ताक आसार संसार वाहून गेलं आणि लोणी शुद्ध चित्त घेऊन गेला. धरलं जाऊन, त्यानं रडायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस नंदबाबानं सांगितलं, कशामुळे रडवती लेकराला? बघा ना, इतका पसारा केला, डेरा फोडला, ताक सांडलं, लोणी घेऊन घेतला, दूध करपून गेलं. घरात राहून जर धिंगाणा करतोय तर याला 5 वर्षाचा झाला या रानात पाठवू. मग उद्या जाईन मी राणा, सवे घेऊन या गोधना. मोरपिसाऱ्याचा मुकुट, नाना प्रकारचे हार, शिंग आणि वेताटी, मोत्याच्या दशा लावलेली काळी घोंगडी, घोंगराची काठी, शिदोरीचं जाळं आणि बासरी वाजवीत परमात्मा गोकुळच्या बाहेर निघाले. त्यांच्या बरोबर पेंद्या, सुदाम्या, वडजा, वाकोड्या, बोबड्या, श्रीदाम्या, मधुमंगळ निघाले आणि माग गायी निघाल्या. म्हणून उत्तर प्रदेशामध्ये गायी राखीतो गोवळा, गायीला वळण लावणारा तो गोवळा, गायीचं पालन करणारा तो गायी गोपाळ. आपल्याकडे गायी राखणाऱ्याला काय म्हणते? गो राखी. त्यांना गोवळा गोपाळ म्हणायचं ना, आपल्या कळल्यालाच गो राखी. सोपं आहे. गायीच्या माग पळतो तो गो राखी आणि गायी ज्याच्या माग असतात तो गोपाळ. आणि म्हणून जमलेल्या लोकांना काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे तर बैसलो जयावरी सैराट ते जाय. इंद्रियाच्या मागं धावू नका, इंद्रिय ताब्यात ठेवायला शिका. देव तुम्हाला बसल्या जागेवर सुख देतो, पण तुम्ही इंद्रियाच्या मागं धावलात की तुमची बेजारी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुंजवन, मधुवन, ताडवन, अंबिकावन आणि वृंदावन कदंब नावाच्या झाडाखाली सावलीला कृष्ण बसला. पेंद्या, सुदाम्या, वडजा, वाकुड्या, ढवळी गेली, पवळी गेली, मोरंगी गेली, चला वळू गाई. मग आपल्याकडं वळती दिली, आपल्या जवळच्या शिदोऱ्या कृष्णाकडे ठेवायच्या. गाई वळायला गेलं की कृष्णानं गाठ सोडून पाहायची, शिदोरीची सोडून या गाठी पाहे काय आहेत त्यात ते. आणि गाठ फक्त दोघं सोडू शकतात, गुरु. कृष्ण वंदे जगद्गुरु, नाहीतर जगद्गुरु तुका अवतार नामयात. हे दोनच जगद्गुरू. गुरु शिवाय गाठ सोडवता येत नाही. देव सुद्धा सोडू शकत नाही. देवाला जर गाठ सोडवायची असेल तर गुरु व्हावं लागतं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव पण होय गुरु, मग तो गाठ सोडवतो.
म्हणून सावता महाराजांनी इतर लोकांवर गुरुनिष्ठा ठेवली नाही. माझा पांडुरंग गुरु, पांडुरंगाला यावं लागलं, गुरुमंत्र द्यावा लागला. त्याप्रमाणे यांनी गाठ सोडून बघायचं आणि मधला फराळ करायचा. संचित प्रारब्ध ते बक्षिले समोळी. तो गोपाळ धाऊ धाऊ यायचा, लांब गेल्या गायच्या झुंडा, माझी शिदोरी दे. देवानं सांगायचं तुझी शिदोरी मी खाल्ली, माझ्या मीपणाचा करुणी फराळ उरले खावया. रोज एकेकाची शिदोरी खात असताना सगळ्या गोपाळांनी संघटना केली. यांनी काय अवतार घेण्याच्या अगोदर काय वचन दिलं होतं? आजी देतो पोट भरी. पण हे देण्याच्या ऐवजी आपणच खायलंय, आमचं खायलंय ना आपलं तर काही देईन. म्हणून सगळ्या गोपाळांनी संघटना केली आणि ती संघटना करून कृष्णाला भांडले. कोण? ज्याच्या गायी ज्यांना इंद्रियनं ताब्यात, जितेंद्रिय संयतेंद्रिय इंद्रियावर ज्यांनी मालकी मिळवली असे श्रेष्ठ भक्त देवाला भांडू लागले. अभंगाच्या नको मासवे गोपाळा, नको मासवे गोपाळा, बोला बोला. नको मासवे गोपाळा, मासवे गोपाळा, बात है, मेरी उमर तुम्हें लगे. वा, नको आम्हा सवे गोपाळा येऊ, तू आमच्या बरोबर येऊ नको का? कानोबा ओढाळ तुझ्या गायी होत्या नव्हत्या कळंबाठाई, शिव्या देती तुझी आई. आई काय शारंगधरा, बैल चुकला तुझा मोरा, सांगो गेलो तुझ्या घरात पाठी लागला तुझा म्हातारा. मग आमच्या बरोबर येत जाऊ नको ना, भांडण्यापेक्षा बोला बरा. तुझ्या गायी ओढाळ आहेत, आम्ही का पळायचं? देव म्हणला एकमेकाला सहाय्य करायचं. अरे हो बाबा, तुझ्या गाई ओढाळ आणि प्रसाद खायला गड्डे खायला तू आणि काम करायला आम्ही. हा, आम्हाला वरच्या वाटेल जातं, आमचे लोण्याची गोळी तू खातो, त्याच्यामुळे येतच जाऊ नको. काय होतंय आलं तर? अरे त्या गायीच्या मागं येरझाऱ्या करून भागवत कथा ऐका. भरत राजा जगामध्ये वैराग्यशील ऐश्वर्य संपन्न राज सोडलं, नर्मदेच्या काठावर झोपडी बांधून राहिला आणि देवाचं चिंतन करू लागला. समाधी लागायची, अंगा खांद्यावर सर्पविंचू खेळायचे. ऐन मरणाच्या वेळेस हरणाकडे लक्ष गेलं. जड भरत राजा, मग एवढ्या केलेल्या पुण्याचं अंत्यमती प्राण मरणी जाय जे आठवतो त्याची गती ते. पुन्हा हरणाच्या जन्माला जाऊन प्रायोपवेशन साधना केली, तिसऱ्या जन्मामध्ये मुक्त झाला. माता एकदा हरणाकडे लक्ष गेलं तर 3 जन्म घ्यावं लागले. कोणी येरझाऱ्या करायच्या? देव म्हणले काय असते येरझाऱ्या केल्या तरी? तू कर ना येरझाऱ्या, आम्हाला का सांगतो? तुझ्या गायी आहेत ना, तू करायच्या येरझाऱ्या. आता महाराज 11:01 कीर्तन, 1:45 वाजलेत. तुम्ही घडीकडे बघितलं नाही. उपमा खाल्लाय, अंजीर खाल्लंय. महाराज अर्धी बाटली पाण्याची पिली. मग तुम्ही घडीकडे बघितलं नाही, पण घडीकडे बघा 1:45 वाजलेत आणि तुम्ही आणखी हल्ला नाही.
तुम्ही वसवस करायला पाहिजे, ए महाराज तुला काही कीर्तन मिळालं होतं का नव्हतं? माणसं जेवायचे एकला सोडायचं तर लांबीतच बसलंय. महाराज येरझाऱ्यामध्ये किती दुःख आहे, जन्म मरणाचं दुःख, पण घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. म्हणून कृष्णाचं चिंतन गोड लागतंय. म्हणून येरझाऱ्या महिला मंडळ बसली जेवायला. व्यवस्थित वाढा, घ्यायचं तितकं खा, खायचं असेल तरच घ्या, पत्रावळीवर शिल्लक ठेवू नका. अन्न परब्रह्म आहे. बाई जेवायला बसली, सकाळपासून काही नाश्ता नव्हता, सुशिला नाही, शकुंतला नाही, पोहे नाही, उपमा नाही, काही नाही. आणि ती जेवायला बसल्याबरोबर मुलगी आली. आई आई तू इथं जेवत बसलीस आणि बाळ रडायले, चल बरं घरी. ती म्हणली आपल्याच गल्लीतले आहेत, कोणी बी जाऊन पाजवा. कोणालाही दूध येईल का? आईलाच दूध येईल. आपुल्याचा कळवळा अनिका बाळावरी न ये. मग तिला जावं लागल ना, तसं तुझ्या गाई ओढाळ. मग आम्ही का पळायचं? कोण धावे त्यांच्या लागे. अरे बाबा त्यांच्याकरता पळायचं नाही, आणून बसवायच्या. न बैसती एके ठाई धावती दाही दहा वाटा. भांडण तर झाले. भांडण दोन प्रकारचं असतं बरं का. प्रेमाचं भांडण मिटतं आणि स्वार्थाचं भांडण, ओहो क्या बात आहे. टाळी एकदा जोरात. प्रेमाचं भांडण मिटतं आणि स्वार्थाचं भांडण पेटतं. त्याच्यामुळं नवरा बायकोचं भांडण, देवाचं भक्ताचं भांडण हे सारखं आहे बरं का. माझ्या पदरचं सांगत नाही. देवाचं भक्ताचं नातं नवरा बायकोच्या नात्यासारखं हे स्वतः भगवान कबूल करतात. तैसे ते माझे कलत रहे जाणीजे, काही सयाने न लाजे तयाची निमी. यापरी जो भक्त तोच योगी तोच मुक्त, तो वल्लभा मी कांता ऐसा पडी. भक्त बायकोय आणि देव नवरा आहे. बायको जसं सगळं सोडून नवऱ्याकडे येते, तसं भक्तानं लाथाळीला संसार, संसार सोडून देवाकडं. सोडीला संसार माया तयावरी फार. आणि भांडण कधी होतं? बायकोनं नवऱ्याला काही मागितलं की भांडण होतं, आणि भक्तानं देवाला काही मागितलं की भांडण होतं. काही न मागे कोण असेल तोची आवडे देवाशी. मागणारा भक्त देवाला आवडत नाही, मागणारी बायको नवऱ्याला आवडत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, बायकोनं नवऱ्यालाच मागाव, कोणाला मागत जाऊ नये. आणि भक्तानं देवालाच मागाव, दुसऱ्याला मागत जाऊ नये. बायकोनं हाक मारली, अहो मी काय म्हणते, इकडे या ना. ते मला काय, इकडे या ना. नवरा हुशार, आणि हुशार असते तेच नवरा होते बरं का. त्यानं बरोबर ओळखलं. काय करायला, तिकडे या बरं असं म्हणणारी बायको, अहो इकडे या ना. गोड बोलायली, काहीतरी मागती. गेला काय. आणि या संक्रांतीला मला 10 ग्रामचं बाबा सोनं महाग व्हायलंय, सोयाबीनचा भाव कमी जास्त व्हायलाय, आणि गहू निघाला नाही आणखी. आणि काय भाव निघत आहे, कापूस कोणता घेते कारखाना, ऊस कोणता कारखाना किती पैसे देते. नको नको सोनं म्हणले. मग 10 ग्राम नाही, 5 ग्रामचे 2 झुमकेच करा कानातले. 2.5 ग्रामचे छोटे छोटे साखळ्या आहेत, फुलं आहेत. नको नको, काय झुमके आवडत नाहीत. आवडतेत म्हणला, पण झुमके घातलेली बाई जास्तच मुंडकं हली होती. जिच्या कानात झुमके, रस्त्यानं चालताना मुंडके हलवायची गरज आहे का? पण रस्त्यानं चालताना सुद्धा. कीर्तनात बसली, चला टाळी वाजव, अशी टाळी वाजव, मुंडकं हलवायचे. ती हल्ल्याशिवाय मजा नाही. महाराज या जुन्या लोकांना विचारा, माझ्या हातात अंगठ्या नव्हत्या त्यावेळेस इतका हात हालत नव्हता. हे ढोक महाराजांना घातलेल्या अंगठ्या, टाळी वाजवतो असं तीनदा मग ते दिसावं. मजा नाही ना तसं. मग 1 ग्रामचा महबूबा नकोच, मग भारीची साडी. आणि बायामध्ये गमत समका, आपल्यासारखी कुणाला नसली पाहिजे आणि दुसऱ्यासारखी मला असली पाहिजे. ढीग असतो महाराज साड्याचा. आपल्या गड्याला किती कपडे असतात,
2 धोतर 2 शर्ट 2-3 टोप्या हात रुमाल बस झालं. पण त्याच्यात काही व्हरायटी आहेत का? महाराज लोकाला तर महाराज रंगी बेरंगी. एकदाच मला आवडलेलं पिवळं शर्ट घातलं. बहुरंगी इसकारी म्हणले मोठे बुवा मला. रंगीत नाही महाराज. मग कोणी नसल त्यावेळेस मी घालतो, कोणी नसल त्यावेळेस. बरं लोकांना इतके कपडे दिलेत, माझा हलकट स्वभाव, मला कोणालाच काही द्या वाटत नाही. फाटून जातील घरात पण देत नाही महाराज. तसं महाराज कोणती साडी नवी आणू द्या, गुजरातून आणली लय भारीची, असली फाडली मी, असली होती मला, दुसऱ्याचं कधीच बाई कौतुक करणार नाही. घरातच एवढ्या साड्या, दागिने साड्या, कधी माझ्याकडे नवऱ्याला मागितलं तर बसून काम सांगायला बरेच. कोणती गोष्ट का नाही म्हणली. मायबापाला मागितलं असतं तर मायबाप मग जाय ना मायबापाकडं. मग तुम्ही नेऊन सोडा, तुम्ही न्यायला काही यायची गरज नाही. राहा तिकडं, झाले लेकरं मोठे राईट. महाराज त्या राग 2 सुटकेस 1 बास्केट घेतली, ॲटो बोलवला, ॲटोमध्ये बसवलं, रेल्वे स्टेशनला नेलं, तिकीट काढलं, बर्थवर पसारा ठेवला, खिडकीजवळ बायकोला बसविलं. आपण खाली प्लॅटफॉर्मवर उभा राहिला, गाडीनं शिट्टी दिली आणि बाईनं रुमाल काढला आणि डोळे पुशीत तब्येतीला जपा. मी चालले माहेरला, तुम्हाला स्टोव पेटवता येत नाही, गॅस पेटवता येत नाही, पोहे करून खाता येत नाही, उपमा करून खाता येत नाही, शिरा करून खाता येत नाही, पण काळजी करू नका. किचनच्या कपाटामध्ये लाडू करंजा, मोतीचूर लाडू, डिंक लाडू, रवा लाडू, बेसन लाडू, बालूशाही केली, छोट्या डब्यामध्ये गुलाबजामुन आहेत, तो पण बसत नाही, मुंग्या होत्या, लवकर खाऊन टाका. आणि काठी कोंडोळे केलेत, पोह्याचा चिवडा आहे, मुरमुऱ्याचा चिवडा आहे, करंजा आहेत आणि खाऊन टाका. खिडकी उघडी ठेवू नका, बोका येतोय, घाण करतंय, नळाचा कॉक बंद कर. कोणत्या वेळेस पाणी सुटत आहे, कधी 2 दिवसाला, कधी 3 दिवसाला. आणि आता तर 8-8 दिवस पाणी येणार नाही, दुष्काळ परिस्थिती. आणि म्हणून मग तुम्ही जाताल कुलूप लावून, घरात पाण्याचा ढव होईल. आणि फ्रीजमधलं खाऊ नका, तुमच्या घशाला त्रास होतोय. आणि रात्र TV बघत बसू नका, IPL मॅच बघत बसू नका, तुमची मानपाट दुखते. मी माहेरी आहे आणि पाया पडून तुम्हाला विनंती, मी माहेरी गेली म्हणून घरी कोणाला आणू नका. मी जरी माहेरला असले तरी माझा सगळा जीव तुमच्याकडं. एवढं मयानं बोलल्यावर त्याच्याही डोळ्याला पाणी आलं. नवरा ते म्हणला, एवढी मया करतेस तर का सोडून चाललीस? तुम्हीच जा म्हणलं. मी जा म्हणलं म्हणून का आपलं घर सोडून जायचं का? चल बरं वापस. निघाली वापस. देवाचं आणि भक्ताचं भांडण झालं नाही का? ऐका, तुकोबाराच्या स्वप्नात नामदेवराय सहित पांडुरंग परमात्मा आले. नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगे उनिया सांगितले काम करावे कवित्व केलं. ते रामेश्वर भट्टानं खालून वरून दगड बांधून इंद्रायणीत बुडावला. गाथा बुडाला. लोक म्हणू लागले, महाराज मला उशीर झाला. इथल्या कार्यकारी किती फोन आले तुम्हाला? किती फोन? येणार आहे का नाही? येते का नाही? गैरहजर राहणार आहे का? दुसऱ्या कोणाला उभं करायचं का? निघालेत. मग किती वेळ? इतका उशीर असते का? लवकर यायला पाहिजे. आणि उशीर करायलेत. आणि महाराज लोक असेच. पुन्हा फोन उचलला का? नाही. मग धडक बसून मेलं का काय? वाईटच विचार करतंय, चांगला विचार करीत नाही. तसं तुकोबारायला विचारलं, कुठे तुमचा पांडुरंग? कुठे? माझी लेखी देव मेला असेल त्याला असो. पुन्हा 13 दिवसानंतर कोरड्या वह्या दाखवल्यावर तुकोबारायच्या डोळ्यात अश्रू आले. देवा, मला सांभाळलं, पाण्यात माझ्या गाथ्याला सांभाळलं, तुला आता त्रास देणार नाही. आले भागाते करीतो, नाम तुझे उच्चारितो. तसं भांडण मिटलं कोणत्या तत्वावर? सगळ्या गायी ओढाळ होत्या का? एकच गाय ओढाळ. मन ओढाळ, मन चंचल. आणि म्हणून सगळ्या भक्तांना सांगितलं, देवा, मनेरी नावाची गाय ओढाळे, त्या तू सांभाळ, बाकीच्या आम्ही सांभाळतो. कॉम्प्रोमाइज झालं अभंगाच्या शेवट. म्हणे तू राख मनेरी, तुका म्हणे तू राख मनेरी, तुका म्हणे तू राख
नाव गाय ओढाळे चंचल मी म्हण कृष्ण, तेवढी तू सांभाळ, बाकीच्या आम्ही सांभाळतो. प्रमाण झालं. आता 2 मिनिटामध्ये कीर्तन सेवा समाप्त. एकच कृष्ण चरित्र असे महाराज. 24 तास जरी कृष्ण लीलामृत सांगितलं तर कमी पडेल, आणि एका श्लोकामध्ये सांगितलं तरी पूर्ण होईल असं कृष्ण चरित्र. एकदा टाळी वाजवून संप्रदाय पद्धतीनं चिंतन करा. 2च मिनिटात काल्याचा प्रसाद सांगून आपल्याला सेवा समाप्त करायची. पुष्कळ वेळ तुम्ही ताटकळत बसलात, आणि आता याच्यापेक्षा मी जास्त बोलणं, आता यावरी जे बोलणे ते तुमचा सूड घेणे नवीन प्रमाण. म्हणून हाता आहेत का सगळ्याला? बघा बरं, एवढेसे लेकरट किती वेळ झालं महाराज उभा राहिले. ते एकदा मोठ्या प्रेमानं टाळकऱ्याचे टाळ, आपल्या टाळ्या आणि मृदंगवाल्याचा मृदंग, आणि 3 सेकंद भजन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा भक्तांनी सांगितल्यावर भगवंतानं बासरी काढली. तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. बासरी वाजवली. सगळ्या गायी एकत्र आल्या. कदम नावाच्या झाडाखाली खेळ मांडियला बाळवंटी होतो तू हमामा सूरपारंबी चेंडू फळी लगोरच्या आट्या पाट्या. खेळ खेळून सगळे गोपाळ थकले. खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. प्रत्येकाच्या खांद्यावर भार आहे. ग्रंथीभेद संशय छेद मृत्यूलंघन शोकतरण आनंदावाप्ती. आणि तेवढा भार उतरल्याशिवाय मरायला परवानगी नाही. म्हणून खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. आणि तू वचन दिलं आजी देतो पोतभरी. अवघ्या सोडियल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा. भगवंतानं आपल्या शिदोरी, शुद्ध सत्वगुणाची शिदोरी डाव्या हाताच्या तळभागामध्ये सगळ्या भक्ताच्या त्रिगुणात्मक शिदोऱ्या एकत्र केल्या. आणि तो भाग काल्याचा कसा वाटला शुकदेव राजा परीक्षितीला श्रीमद भागवत पुराणामध्ये वर्णन करून सांगतात. बिभ्रदवेनुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मश्रणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोकानि मिषति बुभुजे यज्ञभुग्बालके ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आपल्याला जरी काला म्हणत असले तर काला 3 प्रकारचा. स्थूल देहाकरता, सूक्ष्म देहाकरता आणि कारण देहाकरता. स्थूल देहाला भूक नावाचं दुःख आहे म्हणून काला खाऊ दही भात. सूक्ष्म देहाला विक्षेपाचं दुःख आहे चंचलतेचं म्हणून तिकडं हरिनामाचा खिचडी काला. आणि तिसऱ्या देहाला, कारण देहाला भेदाचं दुःख आहे म्हणून अभेदाचा काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. आणि असा अभेदाचा मी तू पण जाऊ दे दुरीन एकची म्हणून हात वर करा. क्या बात है. अरे द्रष्ट लागण्यासारखा समाज. वा वा वा. जीव ओवाळून टाकावा. टाळ करायचे टाळ, मृदंगावाल्याचा मृदंग. 3 सेकंद तुकोबारायचं भजन करायचं. 3 सेकंद. जास्त भजन केलं तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर जायचंय का? नाही. अयोध्येतलं राम मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय कोणी मरायचं नाही. आणि मरण पुढे ढकलण्याकरता एकच नाव आहे तुकोबारायचं. हा, टाळी वाजून जोरात तुकाराम 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 तुकाराम. हा 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 तुकाराम तुकाराम इथल्या कार्यकारी मंडळीला माझ्या उशिरा येण्यामुळं त्रास झाला, मनस्ताप झाला. त्याबद्दल
मी क्षमा मागतो, एकच वाक्य बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जितनी मेहरबानियाँ आपने की, जितनी मेहरबानियाँ आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जोग महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. हरिभक्त परायण माणिक महाराज तळणीकर आणि त्यांना साथ